कमळे, अगं अन्नपूर्णा आजी 2 दिवसांसाठी गुरुजींच्या आश्रमात गेल्यात आणि राजन काका बी मुंबईत नाही. म्हणून तर आम्ही ऋषीभाऊंच्या घरी जायचं म्हणतोय. आता तेच आपली मदत करतील. पंड्याला त्यासनी किती वेळा त्रास द्यायचा. मी आलो. कमळे, तू पोलिसांनी समज खरं काय ते सांगून टाक. नाही निंगे, ह्या सगळ्यात प्राजूचं नाव कुठं बी नाही यायला पाहिजे. अगं भय, पर जर तिनं साक्ष दिली तर तू लगेच निर्दोष सुटशील की नाही? तिच्यासोबत जे काय झालंय त्याच्यात तिची काय बी चूक नव्हती. पण खरं जे काय झालंय ते सत्य कधीच बाहेर नाही आलं तर? कुठलं सत्य? इंगी, 2 मिनिटं बाहेर थांबशील प्लीज? कमळी, मला माहिती आहे की तू काही केलेलं नाहीयेस. मला पूर्ण खात्री आहे. आणि मी आत्ता बंड्याला बाहेर कोणाशी तरी बोलताना ऐकलं की तू कुठल्या तरी मुलीला वाचवलंस. कमळी, कोण होती ती मुलगी? हे बघ, त्या मुलीचं नाव कळलं ना तर आपण तिला सांगू शकतो तुझ्या बाजूने साक्ष द्यायला. तू लगेच सुटशील इथून. सर, मी तिचं नाव नाही सांगू शकत. सांगू शकत नाही? कमळी, तुला कळतंय का तू आता कुठल्या सिच्युएशन मध्ये अडकलीस ते? तू त्या मुलीचं नाव सांगितलं नाहीस, काही बोलली नाहीस तर कसं होणार? माझ्यावर विश्वास आहे ना तुझा? बोल ना मग. सर, हे समजा कोणीतरी मुद्दाम करते एवढंच सांगू शकतो. प्लीज तुम्ही मला अजून विचारू नका. कमी, हे सगळं इलेक्शनमुळे झालं ना? खरं सांग. आता तुम्हास मी कसे सांगू की तुमचीच बहीण प्राजू आहे? आता कसं वाचवायचं कमळीला? काल रात्री तिने कोणाला वाचवलं ते माहिती नाही. त्या मुलीचं नाव ती सांगायला तयार नाही. का तेही माहिती नाही. आता तुम्ही मला सांगा, कसं वाचवू मी तिला? बोला ना. तुमची तोंड बंद आहेत म्हणजे तुम्हाला पण शपथ घालून तुमची तोंड बंद केली असणार तिने. तुम्ही आता बोलणार आहात की नाही? ठीक आहे, नका बोलू, गप्प बसून राहा फक्त. पण मी काही झालं तरी कमळीला वाचवणार. मध्ये तिची बेल करायला लागेल, चांगला लॉयर हायर करायला लागेल आणि ते काम सुरू करतो मी. तुम्ही मूग गिळून गप्पा बसून राहा फक्त. अच्छा, म्हणजे हा ऋषी कमळीला वाचवायला वकील करणार काय? बर. काय? हो ना आंटी, म्हणजे रेश त्या कमळीची बेल करायला लॉयर कडे गेलाय आणि म्हणून मी लगेच तुम्हाला सांगायला आले हे सगळं. बिकॉज आय नो हे सगळं ड्रग्स वर्क्सचा सीन किती डेंजरस असतो आणि तुम्हाला तर माहिती आहे ना हे सगळं किती सेन्सिटिव्ह आहे. म्हणजे गॉड शुड नॉट डू समथिंग लाईक दिस, बट व्हॉट इफ वर्स्ट टू वर्स्ट केस कम्स आणि रेश या सगळ्यात अडकून गेला तर तुमच्या फॅमिलीचं काय होईल? तुमच्या रेप्युटेशनचं काय होईल? रेशच्या फ्युचरचं काय होईल? आणि इनामदार हे नाव तर डुबून जाईल ना. नो 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 नो, मला तर विचार करूनच अंगावर काटा आला. आय नो आंटी हाऊ मच दिस इज इम्पॉर्टंट टू यू, म्हणून मी लगेच आली तुम्हाला सांगायला. बट प्लीज आंटी, याबद्दल रेशला काही नका सांगू, कारण की तो लगेच माझ्यावर चिडून जातो. डोंट वरी अनिका, मी रेशीला काही नाही सांगणार. अँड थँक्यू सो मच, तू मला सगळं सांगितलंस. राहिला रेशीचा प्रश्न. त्याला हे सगळं करण्यापासून कसं रोखायचं हे मला चांगलंच माहिती आहे.
हॅलो मॅडम. धोत्रे, ऋषीने तुमच्याकडे एका मुलीसाठी बेलचे पेपर्स तयार करायला सांगितलेत. हो मॅडम, ते पेपर रेडी आहेत. मी आता जस्ट ऋषी सरांनाच कॉल करणार होतो. ते पेपर्स फाडून टाका. काय मॅडम? हो, आणि ऋषीचा फोन आला की त्याला सांगा पेपर्स तयार व्हायला वेळ लागणार आहे. पण मॅडम, ऋषी सरांना ते पेपर अर्जंट हवे होते ना. धोत्रे, तुम्हाला मराठी भाषा येते ना? मी मराठीत बोलते. ऋषीला काय सांगायचं, कसं सांगायचं ते मी बघेन. कळलं? हो मॅडम. ओके. ऋषी आता घरी येऊच दे. राजू, राजू अगं तू इथं का आलीस? कवळे, तू माझ्यासाठी सगळ्यांशी खोटं बोललीस. का नाही सांगितलंस? का स्वतःला त्रास करून घेतेस? राजू, अगं जे काय झालं त्यात तुझी काही बी चूक नाही. अगं जे झालं ते आपण नाही सांगू शकत, कारण तुला बी चांगलंच माहिती आहे आपण किती बी पुढारलेलो असलो तरी बी बदनामी ही पोरीचीच होती. अगं पण तुझं काय? तुझी काही चूक नसताना तू जेलमध्ये आहेस आणि ड्रग्समध्ये अडकवलंय ग तुला. मला कळत नाहीये तुझ्या रूममध्ये ड्रग्स कसे आले. काय माहित, पण हे सगळं मुद्दाम कुणीतरी करतंय आणि मला अडकिवलंय. अनिका? नाही माहित. खरंच सगळं ठीक होईल माझा विश्वास आहे. ऋषी सर बी वकिलांशी बोलायला गेले. तू नको काळजी करू प्राजू. राजू, अगं असं हरून कसं चालेल? अगं जे काय झालं ते आपण नाही सांगायचं कुणाला. तुझ्या आईला बी नाही सांगायचंय. तू नको टेन्शन घेऊ. मी लवकरच इथनं बाहेर पडेन आणि एकदा का मी इथनं बाहेर पडलो, ज्यांनी कुणी केलंय ना त्याला आयुष्यभराचा धडा देईन. किती ग्रेट आहेस ग कमळी तू. स्वतः जेलमध्ये अडकलीस आणि मला हिंमत देतेस. कमळी, मी तुझे उपकार कधीच नाही विसरणार ग. राजू, अगं काय बोलायलास? उपकाराची भाषा करतेस. ऋषी सरांनी माझ्यासाठी काय नाही केलं. आणि अगं दोस्तीत उपकार असतात होय. रडू नको. तू घरी जा ना, आराम कर. जा जा. काळजी घे तुझी.